मंदिरात फुलहार आणि प्रसाद नेण्यास मनाई करण्यात आली आहे। भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा एक मोठा निर्णय घेतलाय। जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून मंदिर परिसरात पाहणीही करण्यात आली। तर पुढील आदेशापर्यंत साई मंदिरात फुलहार प्रसाद नेण्यास मनाई आहे। साईबाबा संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी ही माहिती दिली आहे। दरम्यान सिद्धिविनायक मंदिरात आजपासून हार आणि नारळ अर्पण करण्यावर बंदी आहे। सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। मंदिर प्रशासनाच्या निर्णयाला भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईतील सर्वच यंत्रणा सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि याच पार्श्वभूमीवरती सिद्धिविनायक न्यासाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांनी हार नारळ घेऊन येऊ नये असा निर्णय जो आहे तो त्या बैठकीमध्ये घेण्यात आला। 8 मे रोजी ही बैठक सर्व न्यासाची पार पडली आणि त्या बैठकीत हा निर्णय झाल्यानंतर आज 11 मे पासून हा नियम जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे सिद्धिविनायक न्यासाच्या वतीनं सर्व भाविक भक्तांना विनंती करण्यात आलेली आहे की सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येत असताना हार आणि नारळ घेऊन येऊ नये अशी विनंती जी आहे ती न्यासाच्या वतीनं करण्यात आलेली आहे आणि केवळ जास्वंदीची फुलं आणि दुर्वा हेच केवळ बाप्पाच्या चरणी अर्पण करण्याची मुभा जी आहे ते सर्व भाविक भक्तांना असणार आहे। बैठकीमध्ये चर्चा करत असताना संपूर्ण धार्मिक स्थळ ही हाय अलर्टवर असल्याने हा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती जी आहे ती सिद्धिविनायक न्यासाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। कॅमेरामन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी।